हॅलो एव्हरीवन. नेक्स्ट पॉईंट आहे आपला कॅपिटल रिक्वायरमेंट्स. याच्या आधी आपण बघितलं होतं व्हॉट इज कॉर्पोरेट फायनान्स अँड व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. तर नेक्स्ट आहे कॅपिटल रिक्वायरमेंट. सो देअर आर टू टाइप्स ऑफ रिक्वायरमेंट्स इन बिझनेस. that is first one fixed capital requirement, second one working capital requirement. Okay, so there are two types of requirements in business, that is first one fixed capital requirement and working capital requirement. तर कॅपिटल रिक्वायरमेंटमध्ये म्हणजे आपल्याला कुठलाही बिझनेस एखादा स्टार्ट करायचा असेल, एस्टॅब्लिश करायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात कॅपिटल लागतं. आणि ते कॅपिटल दोन प्रकारचं आहे, ते म्हणजे फिक्स कॅपिटल आणि दुसरं वर्किंग कॅपिटल. ओके, तर आपण फिक्स कॅपिटल म्हणजे काय नक्की ते आता आपण बघूया. तो फिक्स कॅपिटल इज द कॅपिटल विच इज यूज फॉर बाईंग fixed asset which are used for a longer period of time in the business. So here fixed capital means funds required for fixed capital asset, that is when you start your business, so you need funds and that funds related to the fixed asset. म्हणजे फिक्स ॲसेट तुम्हाला खरेदी करायची असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात फिक्स ॲसेट लागतात, फिक्स कॅपिटल लागतं. आणि हे फिक्स कॅपिटल इट मीन्स इट इज यूज फॉर बाईंग फिक्स ॲसेट. आणि हे जे फिक्स ॲसेट असतात त्यांचा पिरियड साहजिकच लॉंगर पिरियड ऑफ बिझनेस असतो. सो दॅट इज कॉल्ड फिक्स ॲसेट. सो दीज ॲसेट्स आर नॉट मीन फॉर रिसेल. आणि फिक्स ॲसेट आपण म्हटलं की फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी. आणि ह्या ज्या ॲसेट असतात त्या आपण रिसेल करत नाही. सो इन सिम्पल वर्ड्स फिक्स ॲसेट रेफर्स टू कॅपिटल इन्व्हेस्टेड फॉर ॲक्वायरिंग फिक्स ॲसेट. म्हणजेच आपल्याला फिक्स ॲसेट खरेदी करण्यासाठी जो फंड लागतो त्याला आपण फिक्स कॅपिटल म्हणतो. ओके, सो नेक्स्ट वन एक्झाम्पल ऑफ फिक्स कॅपिटल्स आर यूज फॉर परचेसिंग लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी. अँड such capital is required usually at the time of establishment of a new company. म्हणजे आपल्याला फिक्स ॲसेट ह्या कोणताही नवीन बिझनेस फॉर्म करायचा असेल, इस्टॅब्लिश करायचं असेल तेव्हा आपल्याला या कॅपिटलची आवश्यकता असते, म्हणजे फिक्स ॲसेटची आवश्यकता असते. However, existing company may also need such capital for the expansion and development, रिप्लेसमेंट ऑफ इक्विपमेंट्स अल्सो. म्हणजे नवीन बिझनेस फॉर्म करायचा असेल तर आपल्याला फिक्स कॅपिटल लागतंच, पण ज्या एक्झिस्टिंग कंपनी आहेत त्या कंपन्यांनासुद्धा त्यांचं कॅपिटल किंवा त्यांचं जो कंपनीचं एक्सपान्शन करायचं असेल, डेव्हलपमेंट करायची असेल किंवा एखादी इक्विपमेंट असेल ती रिप्लेस करायची असेल तर त्यासाठी आपल्याला फिक्स कॅपिटल लागतं. ओके, म्हणजे तुम्हाला फिक्स कॅपिटल कळलेलं आहे. त्याच्या पुढचं आपण बघूया कोणकोणते फॅक्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये फॅक्टर्स कुठले अफेक्ट करतात फिक्स कॅपिटल रिक्वायर. म्हणजे फिक्स कॅपिटल आपल्याला कशासाठी लागतं ते आपण बघणार आहोत. विच फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. तर फर्स्ट वन नेचर ऑफ बिझनेस. सो नेचर ऑफ बिझनेस means manufacturing industries and public utilities have to invest huge amount of funds to acquire fixed asset, while trading business may not need huge investment in fixed asset. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण बघितला नेचर ऑफ बिझनेस. तर याच्यामध्ये बघा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज म्हणजेच काय, ज्या इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर करतात म्हणजे कुठले प्रोडक्ट बनवतात तर त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज म्हणतो. आणि त्याचप्रमाणे पब्लिक युटिलिटीज ज्या असतात म्हणजे या कंपन्या ज्या वस्तू बनवतात, प्रोडक्ट बनवतात, त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतील किंवा पब्लिक युटिलिटीज असतील तर त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात काय लागतं, फिक्स ॲसेट लागतं. सो हिअर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज अँड पब्लिक युटिलिटीज हॅव टू इन्व्हेस्ट ह्यूज अमाऊंट ऑफ फंड्स टू ॲक्वायर फिक्स ॲसेट. आणि या व्यतिरिक्त जर ट्रेडिंग बिझनेस असतील तर ट्रेडिंग बिझनेससाठी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हटलं की आपण फॉर एक्झाम्पल जिओची कंपनी घेतली. ही कंपनी काय करते, स्वतः मॅन्युफॅक्चर करते आणि ते जिओचे जे मोबाईल असतील किंवा जे प्रोडक्ट असतील ते शॉपकीपरकडे म्हणजे आपण एखाद्या दुकानात जाऊन ते खरेदी करतो, म्हणजे दॅट इज अ ट्रेडिंग बिझनेस. मग जो मॅन्युफॅक्चर करतो त्याला येणारा खर्च साहजिकच जास्त असतो, तेव्हा या मॅन्युफॅक्चरसाठी फिक्स ॲसेट जास्त लागते. आणि जे ट्रेडिंग बिझनेस असतील म्हणजे जे शॉपकीपर असतील, जे सेलर असतील तर त्यांना मात्र
जे इन्व्हेस्टमेंट आहे याचे हे इन्व्हेस्टमेंट फिक्स ॲसेटमधलं कमी लागतं. ओके, तो पहिला पॉईंट आपला झाला नेचर ऑफ बिझनेस. सेकंड पॉईंट बघा आता, साईज ऑफ बिझनेस. So where a business firm is a setup to carry on large scale operation, its fixed capital requirements are likely to be high. It is because most of their production process are based on automatic machines and equipment. So second point, that is size of business. म्हणजे एखादं लार्ज स्केल ऑपरेशन म्हणजे ज्या बिझनेस जो आहे त्याची जो फर्म आहे त्या कंपन्या जर मोठ्या प्रमाणात लार्ज स्केल प्रमाणात ते काय करत असतील, जर प्रोडक्शन करत असतील किंवा ज्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील, फॉर एक्झाम्पल हल्दीराम वगैरे कंपन्या आहेत, तर या कंपन्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील तर यांच्यासाठी साहजिकच त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग पण भरपूर होतं आहे, रिसेल पण भरपूर होतं आहे, तेव्हा त्यांना जे लागणारं फिक्स ॲसेट असेल किंवा फिक्स कॅपिटल आहे ते जास्तीत जास्त लागतं. आणि हे जे ॲसेट असेल किंवा फिक्स कॅपिटल आहे हे त्यांना प्रोडक्शन प्रोसेसमध्ये म्हणजे ॲटोमॅटिक एखादी मशीन घ्यायची असेल, इक्विपमेंट घ्यायचे असतील तर त्यांना लार्ज स्केल प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त काय लागतात, ह्या मशीन्स खरेदी करायला लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मोबाईलची कंपनी असेल तर त्या मोबाईल कंपनी तयार करण्यासाठी ती मशीन खरेदी करावी लागेल, बरोबर. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी खरेदी करायला लागतील. म्हणजेच त्या बिझनेसचा साईज कोणत्या प्रमाणात आहे. जर त्या बिझनेस जर तो स्मॉल स्केल ऑपरेशन असेल, जर कमी छोट्या ज्याला आपण म्हणतो त्याचं जो बिझनेस आहे कमी प्रमाणात असेल किंवा छोट्या प्रमाणात तो करत असेल, स्मॉल स्केल जर तो सेलर असेल किंवा इंडस्ट्री असेल तर त्यांना कमी प्रमाणात लागतं फिक्स कॅपिटल. पण जर मल्टीनॅशनल कंपन्या असतील तर त्यांना जास्तीत जास्त फिक्स कॅपिटल जास्त लागतं. म्हणजे त्या बिझनेसची साईज कसं आहे, स्मॉल आहे की लार्ज स्केल आहे त्याप्रमाणे ते फिक्स कॅपिटल लागत असतं. ओके. थर्ड पॉईंट, स्कोप ऑफ बिझनेस. So there are business firms which are formed to carry on production or distribution on a large scale. Such business would require more amount of fixed capital. म्हणजे हा स्कोप जो बिझनेस आहे, डिस्ट्रीब्युशन असेल, प्रोडक्शन असेल, ह्याचा जास्तीत जास्त लार्ज स्केल प्रमाणात असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला बिझनेसचा स्कोप कसा आहे त्याप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त, जर लार्ज स्केलवर असेल तर त्या बिझनेससाठी लागणारं फिक्स कॅपिटल हे आपल्याला जास्त लागतं. नेक्स्ट आपण बघूया फोर्थ पॉईंट, एक्सटेंट ऑफ लीज ऑर रेंट. इफ एंटरप्रेनर डिसाइड्स टू ॲक्वायर असेट ऑन लीज ऑर ऑन रेंटल बेसिस, लेस अमाऊंट ऑफ फंड्स फॉर फिक्स ॲसेट्स विल बी नीडेड फॉर द बिझनेस. आता एक्सटेंट ऑफ लीज ऑर रेंट म्हणजेच एखाद्या बिझनेसमॅननी ॲसेट ॲक्वायर केले आणि ती ॲसेट घेतल्यानंतर किंवा परचेस केले तर ती लीजवर असेल किंवा रेंटल बेसिसवर असेल किंवा त्याला रेंट द्यावं लागत असेल, लीज द्यावं लागत असेल, तर साहजिकच आपण जेव्हा रेंटवर एखादी वस्तू खरेदी करतो किंवा करत असतो तेव्हा मात्र लागणारं फिक्स ॲसेट आहे हे ते कसं लागतं, लेस अमाऊंट ऑफ फंड्स रिक्वायर्ड. ओके. सो फॉर दिस लीज ऑर रेंटल बेसिस एंटरप्रेनर डिसाइड्स टू ॲक्वायर ॲसेट, सो दॅट्स टाइम वी नीड लेस अमाऊंट ऑफ funds for fixed asset. Okay. Next आपण बघूया आता फिफ्थ पॉईंट, arrangement of subcontract. If the business wants to subcontract some process of production to others, limited assets are required to carry out the production. It would minimize fixed capital requirement of business. म्हणजे आता बघा arrangement of subcontract. सबकॉन्ट्रॅक्ट म्हणजेच काय, आपण एखादी वस्तू आपल्याला खरेदी करायची असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल आणि ती मॅन्युफॅक्चर करत असताना ते आपण दुसऱ्याकडून बनवून घेतो आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर जिओ कंपनीचा मोबाईल बनवायचा असेल तो चायना मेड आहे, म्हणजे चायनाच्या कंपनीकडून तो आपण बनवून घेतो आहे, म्हणजे दुसऱ्याकडनं ते काम करून घेतो, तर त्याला आपण सब कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. मग हे सब कॉन्ट्रॅक्टनुसार साहजिकच आपल्याला मग जो खर्च आहे तो कमी येणार आहे, म्हणजे जो मॅन्युफॅक्चर करेल त्याला जास्तीत जास्त खर्च येईल. म्हणजेच या ठिकाणी if the business wants to subcontract some process of production to others so that required limited asset, it means it would minimize fixed capital requirement of business. म्हणजे आपल्याला जर सब कॉन्ट्रॅक्टने आपण एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करून घेत असो दुसऱ्याकडून तर मात्र आपल्याला लागणारं फिक्स कॅपिटल आहे ते साहजिकच कमीत कमी लागतं. ओके. नेक्स्ट पॉईंट, our sixth point, that is acquisition of old asset. If old equipments and plants are available at low prices, then it would
रिड्यूस द नीड फॉर इन्व्हेस्टमेंट इन फिक्स ॲसेट. जर बघा आपल्याला इक्विपमेंट किंवा एखादा प्लांट्स अवेलेबल असेल लो प्राईसमध्ये, मग त्यामुळे आपल्याला काय होतं की इन्व्हेस्टमेंटसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात करायला लागते. कारण फॉर एक्झाम्पल आता जसं ऑनलाईन जे तुम्हाला टीचिंग चालू आहे, तर काही लोकांकडे मोबाईल जे हवेत ते मोबाईल एका घरात जर एकच असेल आणि ती व्यक्तीचं कामावर जात असेल, तर त्या घरी असणाऱ्या मुलांसाठी जर मोबाईल जो लागणार आहे, मग तो खरेदी करण्यासाठी ते काय करणार घरचे लोक, तर सेकंड हँड मोबाईल खरेदी करणार, बरोबर. मग सेकंड हँड मोबाईल साहजिकच आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये मिळत असेल तर आपण ते खरेदी करणार, म्हणजे आपल्याला त्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट ही कमी प्रमाणात लागणार आहे. सो दॅट इज ॲक्विजिशन ऑफ ओल्ड ॲसेट. If old equipments and plants are available at low prices, then it would reduce the need for investment in fixed asset. Okay. Next, seventh one, acquisition of assets on concessional rate with the view to foster industrial growth at regional level. The government may provide land and building materials at concessional rates. Plants and equipments may also be made available on installment basis. Such facilities will reduce the requirement of fixed asset. मग आता कन्सेशनल म्हणजे आपल्याला बघा गव्हर्नमेंट अनेक प्रकारच्या स्कीम देत असतं, बरोबर. मग आपल्याला गव्हर्नमेंट त्याच्यावर काय देतं, कन्सेशन देत असतं. मग कन्सेशन म्हणजे आहे त्या मार्केट व्हॅल्यू जे आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याला जर गव्हर्नमेंट फॅसिलिटीज देत असेल, आपल्याला कन्सेशन मिळत असेल, सो दॅट इज कॉल्ड कन्सेशनल रेट. ओके. मग आपल्याला प्लांट अँड इक्विपमेंट जर गव्हर्नमेंटकडून मिळत असेल तर आपल्याला ती कन्सेशन रेटमध्ये मिळू शकेल आणि त्यासाठी ती आपण इक्विपमेंट आहे ते आपल्याला जर अवेलेबल इन्स्टॉलमेंट बेसिसवर असेल तर आपल्याला साहजिकच फिक्स ॲसेट हे कमी लागेल. सो सर्च फॅसिलिटीज विल रिड्यूस द रिक्वायरमेंट ऑफ फिक्स ॲसेट. ओके. सो दॅट इज कॉल्ड ॲक्विजिशन ऑफ ॲसेट ऑन कन्सेशनल रेट. नेक्स्ट वन बघा 8 पॉईंट आहे इंटरनॅशनल कंडिशन. दिस फॅक्टर इज very significant, particularly in large organization carrying business on international level. For example, companies expecting war may decide to invest large funds to expand fixed assets before there is a shortage of material. म्हणजे या ठिकाणी बघा आता 8 पॉईंट जो आहे ते इंटरनॅशनल कंडिशन. सो हिअर इज दिस फॅक्टर इज व्हेरी सिग्निफिकंट पर्टिक्युलर इन लार्ज ऑर्गनायझेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा वॉर होणार असेल, म्हणजे आता बघा वॉर आता आपल्याला माहिती आहे की भारत आणि चीन हे यांचंसुद्धा आता थर्ड जे आहे ते वॉर चालू आहे, बरोबर. मग हे होत आहेच. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या इथं 2-4 महिने जो व्हायरस पसरलेला आहे कोरोनाचा, मग त्याच्यामध्ये सुद्धा काय होत गेलं की मोठमोठ्या ज्या कंपन्या म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट आपलं टोटली बंद झालेलं आहे, बरोबर. मग ह्याला इंटरनॅशनल कंपन्या ज्या असतात या कंपन्यांसाठी मग या कंपन्या काय करतात, त्याच्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट बंद झाल्यामुळे आपल्याला शॉर्टेज सगळ्यात जास्तीत जास्त मिळत आहे, बरोबर ना. सगळ्या वस्तू आपल्याला ज्या हव्यात त्या जास्तीत जास्त किमतीनेच आपल्याला मिळत आहेत, कारण त्याचं शॉर्टेज आपल्याला दिसून येत आहे. मग याचासुद्धा यासाठी जो फिक्स कॅपिटल जे लागणार आहे ते सुद्धा आपल्याला काय होतं की त्यामुळं कमी प्रमाणात लागत आहे, कारण शॉर्टेज आपल्याला त्या वस्तूंचं होत आहे. सो दिस फॅक्टर इज व्हेरी सिग्निफिकंट पर्टिक्युलरली इन लार्ज ऑर्गनायझेशन. मग या मोठमोठ्या कंपन्यांना त्यांना जास्तीत जास्त लार्ज फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, पण त्यासाठी लागणारा जो मटेरियल आहे तोच त्याचं शॉर्टेज आपल्याला जाणवतं आहे. त्यामुळं हे जे आहे ते इंटरनॅशनल कंडिशन आपल्याला इथे दिसून येत आहे. नेक्स्ट 9 पॉईंट दॅट इज ट्रेंड इन इकॉनॉमी. If the future of the company is anticipated to be bright, it gives green signal to business entrepreneur to carry out all sorts of expansion of business firm. In the case, large amount of funds are invested in fixed assets so as to reap the benefits in future. म्हणजे बघा जर ज्या कंपन्यांचं फ्युचर जर ब्राईट असेल तर साहजिकच त्या बिझनेस एंटरप्रेनरसाठी त्यांना कंपन्यांकडून इतर कंपन्यांकडून ग्रीन सिग्नल मिळणार आहे, बरोबर. मग या कंपन्या काय करतात की जास्तीत जास्त एक्सपान्शन करायचं असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फिक्स कॅपिटल काय करतात इन्व्हेस्ट करतात. म्हणजे जर त्या कंपनीचं फ्युचर ब्राईट असेल त्यांना ग्रीन सिग्नल मिळत असेल तर त्या बिझनेसमध्ये ते जास्तीत जास्त लार्ज अमाऊंट ऑफ फंड्स आर इन्व्हेस्टेड इन फिक्स ॲसेट. सो दॅट इज दे टेक अ रीप द बेनिफिट्स इन फ्युचर. आणि साहजिकच फिक्स कॅपिटल
जास्त गुंतवल्यामुळे त्यांना फ्युचरमध्ये त्याचं मिळणारं बेनिफिट जास्त असणार आहे. ओके. नेक्स्ट, पॉप्युलेशन ट्रेंड. When the population is increasing at high rate, certain manufacturing find this as an opportunity to expand business. For example, automobile industry, electronic goods, manufacturing industries, ready-made garments, etc., which necessitates huge amount of fixed capital. आता पॉप्युलेशन ट्रेंड कसा आहे, जर पॉप्युलेशनचा रेट जर हाय रेटने पॉप्युलेशन वाढत असेल, मग अशावेळी जे मॅन्युफॅक्चर्स आहेत ते काय करत असतात, बघा लक्षात घ्या, ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात ना, त्या काय करतात की मार्केटमध्ये कुठला ट्रेंड जास्तीत जास्त चालू आहे आणि त्याप्रमाणे मग त्यांचं आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आता ऑनलाईन जे आहे, शॉपिंग असेल किंवा ऑनलाईन टीचिंग असेल, म्हणजे सगळं आहे ते आपलं सगळं ऑनलाईन होतं आहे, बरोबर. मग ऑनलाईनसाठी मग कंपन्या काय करतात, जिओ कंपनी असेल ते वेगवेगळ्या तुम्हाला नेट संदर्भात ज्या फॅसिलिटीज असतील की जास्तीत जास्त कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन कसं होईल आणि ते कंझ्युमर कसं कॅप्चर होतील, तर यासाठी मोठमोठ्या प्रमाणात ते ट्रेंड बद्दल म्हणजे ट्रेंड कुठला चालू आहे त्या पद्धतीने मॅन्युफॅक्चर करत असतात. आणि मग मॅन्युफॅक्चर कुठलं केलं तर रेडीमेड गार्मेंट्स असतील, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील, तर याच्यामध्ये दे आर इन्व्हेस्ट ह्यूज अमाऊंट ऑफ फिक्स कॅपिटल. ओके. म्हणजे ट्रेंड कसा आहे त्याप्रमाणे ते जास्तीत जास्त फिक्स कॅपिटल इन्व्हेस्ट करतात. नेक्स्ट 11th पॉईंट, कंझ्युमर प्रेफरन्स. इंडस्ट्रीज प्रोव्हाइड्स गुड्स अँड सर्व्हिसेस विच आर इन गुड डिमांड विल रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ फिक्स कॅपिटल. फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन मॅन्युफॅक्चर ॲज वेल ॲज मोबाईल नेटवर्क प्रोव्हाइड्स. तर कंझ्युमर प्रेफरन्स कशावर आहे त्याप्रमाणे त्या कंपन्या काय करतात, जास्तीत जास्त फिक्स कॅपिटल या ट्रेंडमध्ये किंवा कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन जास्त मिळेल अशा गुड्स अँड सर्व्हिसेसमध्ये इन्व्हेस्ट करतात. अँड लास्ट पॉईंट दॅट इज कॉम्पिटेटिव्ह फॅक्टर्स. सो दिस फॅक्टर इज प्राईम एलिमेंट in decision making regarding fixed capital requirement. If one of the competitors shifts to automation, the other companies in the same line of activity will be compelled to follow that competitor. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर आपल्याला जेव्हापासून लॉकडाऊन झालं आहे तेव्हापासून आपल्याला ऑनलाईन तुम्हाला जे क्लासेस असतील किंवा कोर्स असतील ते तुम्हाला मग वेदांतू कंपनी असेल, अन अकॅडमी असेल, पवन वाघ असतील, तर हे सगळे तुम्हाला काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या रेटने तुम्हाला तो क्लास प्रोव्हाइड केला जातो आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन दिसते. मग आता सध्या ट्रेंड कुठला चालू आहे, ते ऑनलाईन सगळं जे असेल ते. मग त्या पद्धतीने याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉम्पिटेटर येतात आणि मग फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट यामध्ये जास्त लागते. तो सो नेक्स्ट पॉईंट आपण लास्ट पॉईंट बघितला तो कॉम्पिटेटिव्ह फॅक्टर. तर हे सगळे आपण आत्ता पॉईंट बघितले ते कुठले फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात आपल्याला फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. म्हणजे फिक्स कॅपिटल कशासाठी ते आपण हे सगळे 12च्या 12 जे पॉईंट आहेत, 12 पॉईंट्स आत्ता आपण बघितले ते कोणकोणते इफेक्ट करतात ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आपण उद्या घेऊ ते म्हणजेच वर्किंग कॅपिटल. ओके.